शिवाजी महाराजांनी बांधलेली समाधी. ओके. ती जीर्णाने जुनी झाल्यामुळं तिथली समाधी शासनानं काढून इकडं बिरगड लोकांना बघायला मिळावे म्हणून इकडे व्यवस्थित केलेलं आहे. आणि प्रतापराव गुजरांचा पुतळा आहे तो नेसरीच्या स्टँडवर 8वा रोड पुतळा आणि तो समोर दिसतो केळणीपूर. त्या ठिकाणी दगडाचं म्हटलं तर घोड्यांच्या टापांचे ठसे अजूनही बघायला मिळतात. मावळ्याने तंबू बांधलेले ते निशाण अजून बघायला मिळतात तिथं दगडामध्ये. कारण महाराजांचे मावळे तिथून केळणी करत दुश्मन कुठून येतो काय करतो त्या प्रत्येक दगडावर मोडी भीती आहे पण ते आपल्याला काय कळत नाही समजत नाही. प्रत्येक दगडावर मोडी भीती प्रत्येक दगड असा कोरीव काम करून महाराजांनी बांधलेली ही समाधी. तीन ढाबे आहेत. तीन ढाबे आहेत या शासनानं पाषाणमध्ये बनवलं आणि हा इथल्या हिंदू धर्माच्या लोकांना अनंत काळापर्यंत तुमच्या हृदयात पोहोचला पाहिजे म्हणून शासनानं त्या पाषाणमध्ये ढाबे बनवले. त्या महाराजांनी लावलेल्या समाधीवर तलवारी त्या काळातल्या ही एक तलवार 55 किलोची आणि हे ओरिजिनल नाम हे लोकांना बघायला मिळावे म्हणून वर्ष केले. अगदी 15 एप्रिल 1673 मुराडीला जत तालुक्यात जे पहिले युद्ध झालं बलोरखानावर त्यावेळेला बलोरखान म्हणतो जाती पूर्ण धरून समाप्त त्यामुळे परत तुमच्या वाट्याला कधी येणार नाही तेव्हा तुम्ही आम्हाला मारू नका आम्हाला सोडून द्या. त्यावेळेला महाराज रायगडावर राज्याभिषेकच्या तयारीत होती. मला वेळ नव्हता. प्रतापराव गुजरांनी चूक केली. महाराजांची परवानगी न घेता बलोरखानाची चव केला. बलोरखान निघून गेला आणि हे 7 विसुजी बल्लाळ विठ्ठल शिंदे विसुजी पिल्ले वाकरे सिद्धी इलाज कृष्णाई बाकरांनी त्यांना प्रतापराव गुजर हे 7 सामनगडावर जाऊन थांबतात नूरला गडिंगलजमध्ये आणि बल्लोरखान निघून गेला तो बेळगाव साईडला गेला आणि पुन्हा 6 महिन्यानंतर बल्लोरखान पुन्हा आक्रमण करत करत त्या दिल्लीमध्ये तळ धरून बसला आणि आपला कारवाया परत सुरू केला. त्यावेळेला मी बघलं परत महाराजांना लागले की बल्लोरखानानं पुन्हा आक्रमण करून देशी खिंडीमध्ये येऊन तळ धरून बसलेला आहे. त्यावेळेला महाराजांनी खरबरीत खलेसा दिला प्रतापराव गुजरांना की बल्लोरखान देशी खिंडीमध्ये येऊन तळ धरून बसलाय आणि तुम्ही उपलब्ध सैन्याने त्याला गर्दी करून खलास करा नाही तशी आम्हाला कोण दाखवले नाही काय त्याला सह केला शिकाईगिरी केली त्यांना त्याचे वावरा असा त्या खलीचा अर्थ होता. आणि ज्या वेळेला हा खलीचा त्यांच्या हातात सामनगडावर पडला त्यावेळेला ती पेटून उठतात आणि जे घोड्याला टाक वाटतात ते सरळ नेत्रीखिंडीत येऊन दाखवलं होतं आणि सरळ बल्लोरखानाच्या 20,000 सैन्याने सरळ उठतात. शेवटी हे 7 वीर आणि बल्लोरखानाचे 20,000 सैनिक कुठं पोहोचणार आणि तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1684 महाशिवरात्रीला. त्या दिवशी या 7 वीरांचा बलिदान झाला आणि ज्या वेळेला ह्या युद्धामध्ये बल्लोरखानाच्या 17,000 सैन्यांची जी कत्तल केली त्या 7 वीरांनी त्यांचं लक्ष या ओढ्यानं या ओढ्यान रक्ताचे पाठ वाढले म्हणून याला इतिहासामध्ये रक्ताचा ओढा असं नाव पडलेलं आहे. असा नैसर्गिक खरा आणि सत्य शक्तीचा धन्यवाद.